Stockport. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या सांगापो भाग क्रमांक 7मध्ये सगळ्यांचं स्वागत. दर शनिवारी रात्री 9 वाजता आपण भेटत असतो. तर मागच्या आठवड्यात मी प्रश्न विचारला होता तो म्हणजे हा. आपल्याला माहिती आहे की मार्केट थोडंसं अस्थिर होत असतं जेव्हा अशी इलेक्शन्स येतात किंवा युद्ध होतं किंवा एकंदर कोरोनाची परिस्थिती होती तेव्हासुद्धा असं अस्थिरता निर्माण झाली होती मार्केटमध्ये. आणि अशावेळी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपल्या निफ्टीमध्ये चंचलता किंवा अस्थिरता निर्माण होणार असेल तर आपल्याकडे ते मोजण्याचं किंवा एक पॅरामीटर आपण बघतो किंवा आपण एक मापक म्हणूया की ज्याच्या मदतीने आपल्याला कळू शकतं की मार्केट आता जास्त वरखाली होऊ शकतं. तर एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे आपल्या इंडियाच्या निफ्टीच्या बाबतीत. तर ह्याला आपण काय नक्की नावाने ओळखतो. तर गेल्या आठवड्यात आम्हाला 2 उत्तरं आले आहेत. ते म्हणजे एक रिया मॅडम म्हणतात इंडिया विक्स आमच्या नेहमीच्या सबस्क्रायबर, आणि त्याच्यानंतर अजून एक युजर आहेत त्यांचं नाव नीट दिसत नाही आहे. कदाचित आपण पुढच्या वेळी नाव चांगल्या प्रकारे लिहू शकता, तुमचं नावसुद्धा देऊ शकता आणि तुमची सिटीसुद्धा देऊ शकता. त्यांनीसुद्धा उत्तर दिलं ते म्हणजे इंडिया विक्स. थोडेसे कन्फ्यूज दिसत आहेत बट दोघांची उत्तरं बरोबर आहेत. इंडिया विक्स, इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स, जी आपल्याला दाखवते येणाऱ्या 30 दिवसांमध्ये निफ्टीमध्ये किती व्होलॅटिलिटी येऊ शकते. आणि तो जो आकडा असतो तो समजा वाढत गेला तर आपण म्हणू शकतो की येणाऱ्या 30 दिवसांमध्ये मार्केट जास्त व्होलॅटाईल होऊ शकतं. तर सध्याच्या मागच्या आठवड्यामध्ये हा आकडा जरा जास्त वाढला होता, 18 ते 20 दरम्यान गेला होता, त्यामुळे मार्केट थोडंसं खाली पडलं होतं. आता तो जरा खाली आला आहे, त्याच्यामुळे मार्केट थोडं स्टेबल झालं आहे आणि वरच्या बाजूला जात आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की इंडिया विक्स आणि निफ्टी ह्यांचं जे रिलेशन आहे ते इन्व्हर्स किंवा व्यस्त प्रमाण असतं, त्यामुळे दोघं बरोबर विरुद्ध दिशेने चालत असतात. तर हा होता मागच्या आठवड्याचा प्रश्न. आता बघूया या आठवड्याचा प्रश्न. या आठवड्याचा प्रश्न आहे तो म्हणजे आपण F&O ट्रेडिंग म्हणजेच फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करत असतो आणि इवन आपलं नॉर्मल इक्विटी ट्रेडिंगसुद्धा चालू असतं. तर त्याच्यात प्रत्येक ऑर्डरमध्ये एका क्वांटिटीचं लिमिट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जेव्हा आपण ऑर्डर टाकतो बाय किंवा सेलची, तेव्हा 1,00,000 क्वांटिटी किंवा 10,00,000 क्वांटिटी अशा टाकू शकत नाही. तर प्रत्येक ऑर्डरला एक लिमिट आहे. तसंच निफ्टी आणि बँक निफ्टी या ट्रेडिंग म्हणजे याचं F&O ट्रेडिंग करताना सुद्धा क्वांटिटी फ्रीजचं लिमिट आहे. तर ते लिमिट काय, म्हणजे एखादी ऑर्डर आपण जर टाकत असू तर किती मॅक्झिमम क्वांटिटी आपण एका ऑर्डरमध्ये बाय आणि सेल करू शकतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या बाबतीत, हा या आठवड्याचा प्रश्न आहे. तर तुमचं उत्तर शुक्रवारपर्यंत येईल अशी अपेक्षा करतो. तुम्ही जर यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर खाली कमेंट करू शकता. तुमचं नाव येईलच, पण उत्तर आणि सिटी हे पाठवू शकता. फेसबुकला बघत असाल तर तिथेसुद्धा तुम्ही सेम करू शकता. दर शनिवारी रात्री आपण सांगापोमध्ये भेटत असतो आणि आमचं हिंदी चॅनलसुद्धा लॉन्च झालेलं आहे, ते सुद्धा तुम्ही विजिट करू शकता स्टॉकपोर्ट हिंदी नावाने. आम्हाला संपर्क साधण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे कमेंट्समध्ये, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन एपिसोडसह. तोपर्यंत नमस्कार. Stockport. Learn, focus, earn.